अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊनच आपण आजचं भाषण ऐकायला आला असणार. आजचं भाषण प्राचार्य डॉक्टर उर्मिला जोशी या देणार आहेत. त्या इथून जवळच असलेल्या कुंदनाने कॉलेज ऑफ फार्मसी त्याच्या त्या प्राचार्य आहेत. त्यांचं औषधांचे रसायनशास्त्र अशा प्रकारच्या विषयामध्ये PhDचं त्यांनी संशोधन केले. त्या मुंबईच्या त्या पास झाल्या त्यावेळेला UDCT त्या संस्थेचं नाव होतं, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. आता ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ह्या नावाने आहे. आणि औषधशास्त्राचं गेल्या 28 वर्ष त्या अध्यापन करत आहेत. अजूनही प्राचार्य म्हणून आपण अध्यापन करता. हा थोड्या प्राचार्यांपैकी ह्या दिसल्या जातं मला. प्राचार्य झाल्यावर की साधारणपणे लोक मग अध्यापन करत नाही, असं काही नियम झालेच नाही. उर्मिला जोशी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये 35 शोधनिबंध लिहिले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 45 परिषदांमध्ये भाग घेतलेला आहे. 3 शोधनिबंधांना राष्ट्रीय स्तरावरती त्यांना पुरस्कार मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 प्रकल्प पूर्ण झाले, 2 अजूनही सुरू आहे. आणि या संशोधनासाठी निधी लागतो आणि तो निधी अनेक वेळेला सरकारी संस्था पुरवत असतात. आपल्या इकडे अजून सामाजिक संस्थांनी निधी दिला आणि त्यातून काही संशोधन झालं असं क्वचितच बघायला मिळतं. परंतु परदेशामध्ये ते सर्रास होतं. आणि आपल्या इथे प्राध्यापक लोकांचा पगार युनिव्हर्सिटी ग्रांट विद्यापीठ दिला जातो, तसं परदेशात होत नाही. परदेशामध्ये माझा मुलगा सोशल मार्केटिंग या विषयामध्ये प्राध्यापक आहे. तो मला सांगतो की त्यांना समाजाचे प्रश्न सोडवण्याचे प्रकल्प हे घ्यावे लागतात. त्यासाठी समाज पैसे पुरवतो आणि त्या पैशामधून त्यांचे पगार होतो. आणि तिथे जवळजवळ 75 ते 80% वेळ त्यांना संशोधनामध्ये खर्च करायचा असतो आणि उरलेला 20 ते 25% वेळ हा अध्यापनासाठी आहे. आपल्याकडे संशोधन करणारे प्राध्यापक शोधावे. मराठी विज्ञान परिषदेने याच्यासाठी गेल्या 4 वर्षापासून महाविद्यालयीन स्तरावर 1 आणि विद्यापीठीय स्तरावर 1 असं संशोधन करणाऱ्या प्राध्यापकाच्या संशोधनासाठी 1-1 लाख रुपयाचा पुरस्कार ठेवला आहे. का तर विद्यार्थ्यांमध्ये ती प्रवृत्ती पाहणार. प्राध्यापकांनी संशोधन केल्याशिवाय विद्यार्थी करत नाही. आणि परदेशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातून जी संपत्ती निर्माण झाली आणि देश बलाढ्य झाले त्याचं कारणच म्हणजे तिथे संशोधनं होत आहेत. त्या संशोधनावर आधारित कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळेच ते देश पुढे गेलेले आहेत. आपण त्या बाबतीमध्ये अजून खूप मागे आहोत. त्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. आणि अशा प्रकारे उर्मिला जोशी यांनी आत्तापर्यंत वैयक्तिक प्रकल्पासाठी 80 लाख रुपये जमा केले. महाविद्यालयीन प्रगतीसाठी 80 लाख रुपये म्हणजे 1.5 कोटीच्या वर पैसे जमा त्यांनी केले प्रकल्पासाठी संशोधन करायला. इतर लेखन सुद्धा त्या करतायत. 3 ललित लेख त्यांनी लिहिलेत, 12 विज्ञान विषयक लेख लिहिलेत. आणि ते अशा प्रकारे ललित लिहिणं किंवा वैचारिक लिहिणं हे त्यांना चुकलेलं नाही आहे. तो पैतृक वारसा आहे, वडिलांकडनं आलेला वारसा आहे. प्राध्यापक यदी फडके हे त्यांचे वडील आणि ज्यांनी आयुष्यभर संशोधन करण्यामध्ये खर्च केला. किंवा बेळगावला जाऊन साहित्य संमेलन जे झालं त्याचे अध्यक्ष यदी फडके होते. त्यामुळे अशा एका लढवय्या साहित्यिकाच्या त्या कन्या आहेत. त्यांना वाचन, लेखन आणि पक्षी निरीक्षण असा एक वेगळा छंद आहे. तेव्हा आजच्या जेनेरिक औषधे या विषयाबद्दल आपण त्यांचे विचार ऐकूया. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे त्यांचं स्वागत म्हणून ग्रंथ भेट त्यांना देऊया. हे भाषण याच वेळेला व्हॉट्सअप फेसबुकवरती आपल्याला ऐकायला मिळतंय. म्हणजे आज आपण इथं प्रत्यक्ष ऐकताय, परंतु आपले मित्र नातेवाईकांना सांगा की दरवेळेला हे भाषण फेसबुकवरती ऐकता येतं. त्याच वेळेला आत्ता 5 वाजता 5:15ला सुरू झाल्यावर. आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नही विचारता येतात. आणि YCP यशवंतराव
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शॉर्ट फॉर्म YCP100 हा त्याचा पत्ता आहे. माझ्याकडे याची चौकशी होती. आत्ता इथं आल्यावरती मी पत्ता विचारून दोघांना कळवलं की तुम्ही ऐका म्हणून. त्यामुळे याचा प्रसार हा आणखी मोठ्या प्रमाणावरती आपण करू शकू. इथे येणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तर देखील बाहेरून ऐकणाऱ्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. मी आता उर्मिला जोशी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं भाषण सुरू करा. प्रथम मराठी विज्ञान परिषदेचे आभार की मला संधी दिल्याबद्दल. जेनेरिक मेडिसिन, जेनेरिक औषधं हा खूप जणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्याबद्दल बोलायला मला स्वतःलाही आवडेल. त्याच्यामुळे आभार. पहिल्यांदा जेनेरिक औषधं म्हणजे काय हे समजून घेऊया. त्याच्या आधी औषधांबद्दल जरा थोडंसं समजून घेऊया. औषधं ही आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये घेतो. म्हणजे टॅबलेट्स असतात, कॅप्सूल्स असतात, सिरप, सस्पेन्शन, इंजेक्शन स्वरूपात असतात, काही एरोसोल स्वरूपात नाकामधून घ्यायच्या स्वरूपात असतात, काही क्रीम स्वरूपात असतात. अशी अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारची औषधं आपण घेत असतो. ह्या औषधांमध्ये एक मूळ ऍक्टिव्ह घटक असा असतो, ते मूळ औषध त्याचं. तो बहुतेकदा हे मूळ औषध असताना ते पावडर किंवा पूड या स्वरूपात असतं. पण कुठल्याही पावडर किंवा पूड या स्वरूपात ते देता येत नाही. याची अनेक कारण आहेत. एक महत्वाचं कारण म्हणजे बहुतेक सगळ्या पावडरची चव कडू असते आणि एक डोस घेतला की कदाचित पुढचे डोस घेणारच नाहीत पेशंट लोक. ते एक आहे. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, हवेत आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, समुद्राच्या इतक्या जवळ आहे, आपल्या हवेमध्ये आर्द्रता खूप जास्ती असते. तर त्याच्यामुळे कदाचित ह्या पावडरचं विघटन होऊ शकतं. तर नुसती पावडर या स्वरूपात आपण एखाद्या डब्यात भरून ठेवलं तर त्याचं विघटन होण्याची पण खूप शक्यता असते. याखेरीज काही काही औषधं असतात ना, ती खूप शक्तिशाली असतात. म्हणजे त्यांचा डोस फार कमी असतो. म्हणजे जर का 50 मिलीग्रॅम डोस असेल एखाद्या औषधाचा, तर तो घरच्या घरी पोहोचणं शक्य नाहीये. मग अशा वेळेला ते कुठल्या तरी स्वरूपात पॅक करूनच द्यावं लागतं. नुसती पावडर अशी देणं ती शक्य होत नाही. आणि याखेरीजही इतर अनेक कारणं असतात ज्याकरता औषधं ही पावडर स्वरूपात देता येत नाहीत. तर आता ती पावडर स्वरूपात द्यायची नाही तर टॅबलेट्स, कॅप्सूल, मी जसं म्हटलं तसं सिरप, इंजेक्शन, अशा अनेक स्वरूपात ती औषधं द्यावी लागतात. आता हे तयार करण्यासाठी औषधं ही समजा टॅबलेट स्वरूपात तयार करायची तर त्याच्यात मूळ औषध असतं आणि मूळ औषधाखेरीज त्याच्यामध्ये इतर काही घटक लागतात जे घातल्यावर ती टॅबलेट आपल्याला बनवता येते. तर अशी जी जेव्हा औषधं बाजारात येतात आणि ती विकली जातात तेव्हा त्याला 2 नावं असतात. बहुतेक औषधांना 2 नावं असतात. एक नाव म्हणायचं जेनेरिक नाव आणि दुसरं ब्रँडचं नाव. आता जेनेरिक नाव म्हणजे काय, इथे मी 2 पॅक्स दाखवलेले आहेत, 2 टॅबलेट्स आहेत. त्याचं मूळ औषध एकच आहे. बघा, जेनेरिक नाव जे लिहिलेलं आहे इथे दिसतंय, टर्बिनॅफिन. टर्बिनॅफिन हे त्या पावडरचं नाव आहे, जी औषधी पावडर आहे त्याचं नाव टर्बिनॅफिन. या पॅक मध्ये पण तेच नाव आहे आणि दुसरं पॅक आहे त्याच्यामध्ये पण तेच नाव आहे. म्हणजे जी मूळ औषधी पूड आहे ती टर्बिनॅफिनची आहे. पण 2 वेगळ्या वेगळ्या कंपन्यांनी हे औषध तयार केलंय आणि त्याच्यामुळे त्याला 2 वेगळी वेगळी नावं दिली. प्रत्येक कंपनी आपल्या त्या पावडरचं जेव्हा टॅबलेट मध्ये किंवा इतर कुठल्या स्वरूपात रूपांतर करते आणि विकायला आणते तेव्हा त्याला वेगळं नाव देऊ शकते. या वेगळ्या नावाला म्हणायचं ब्रँडचं नाव. इथे आहे ते ॲडिनॅफिन आणि इथे ब्रँड नाव आहे ते लॅमिटॉप. पण दोन्ही मधलं मूळ औषध आणि त्याचा डोस एकच आहे, 250 आणि 250.
तर जे मूळ औषधाचं नाव आहे त्याला जेनरिक नाव म्हणतात. हे नाव जगभर सारखं असतं, कुठल्याही कंपनीने ते तयार करून घेतले. ब्रँडचं नाव आहे, हे ब्रँडचं नाव प्रत्येक कंपनीवर अवलंबून असतं. आता काही काही औषधं असतात ती जेनरिक नावाने मिळतात आणि काही काही औषधं असतात ती ब्रँड नावाने विकली जातात, ज्याच्यावर जेनरिक नाव लिहिलेलं असतं. म्हणजे एक डोकेदुखीसाठी बहुतेक सगळेजण आपण क्रोसिन ही गोळी घेतो, त्याचं उदाहरण घेऊया. ही क्रोसिन गोळी ज्याच्यामध्ये लेबलवर जरा नीट पाहिलं तर लक्षात येईल त्याच्यामध्ये कंटेन्स पॅरासिटामॉल असं लिहिलेलं असतं. तर पॅरासिटामॉल हे त्याच्यातलं मुख्य घटक, मुख्य औषधी घटक. पण ज्या कंपनीने ते तयार केलंय ती कंपनी क्रोसिन नावाने ते विकते. पॅरासिटामॉल फक्त क्रोसिन या नावानेच नाही, आपल्याला माहिती असेल सगळ्यांना क्रोसिन खेरीज मेटॅसिन आणि कॅल्पॉल आणि अशा इतर अनेक नावांनी सुद्धा पॅरासिटामॉल अवेलेबल आहे. पण बाजारामध्ये पॅरासिटामॉल या नावाने विकल्या जाणाऱ्या पण गोळ्या मिळतात. म्हणजे हेच झालं ब्रँड नेम, ब्रँड प्रोडक्ट किंवा ब्रँडेड प्रोडक्ट, आणि हे जे पॅरासिटामॉल या नावाने विकलं जाते ते जेनरिक. थोडक्यात म्हणजे जेनरिक नाव जे असतं औषधाचं त्या नावानेच जी औषधं विकली जातात त्यांना म्हणायचं जेनरिक औषधं, आणि जी ब्रँडच्या नावाने विकली जातात त्यांना ब्रँडेड औषधं म्हणायचं. पण आता काही औषधं जेनरिक नावाने का विकली जातात आणि काही औषधं ब्रँड नावाने का विकली जातात हे जरा लक्षात ठेवूया. औषध संशोधन ही एक अतिशय खर्चिक प्रक्रिया आहे आणि एक नवीन औषध शोधायचा एकंदरीत खर्च सुमारे 50 अब्ज रुपये किंवा कधी कधी त्याहूनही जास्ती इतका असतो. ह्याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेला तुम्हाला जवळजवळ 10,000 ते 1,00,000 पर्यंत वेगळे वेगळे औषधं म्हणता येणार नाही त्यांना, कंपाऊंड्स जी पुढे औषधं होऊ शकतात अशी बनवावी लागतात. त्यातल्या काही औषधांना, त्यातल्या काही कंपाऊंड्सना काही ऍक्टिव्हिटीज दिसत नाही. आपल्याला वाटलं जरी की ती औषधं ऍक्टिव्ह असतील तरी ती नसतात, मग ती वाया जातात. काही औषधं, काही कंपाऊंड्स टॉक्सिसिटी जी उशिरा कळून येते त्यांची टॉक्सिसिटी, तर टॉक्सिसिटी कळून येईपर्यंत त्यांच्यावर खर्च केला जातो, पण नंतर ती टॉक्सिक असली की ती बाद करावी लागतात. असे अनेक प्रक्रियांमधनं जवळजवळ 10,000 ते 1,00,000 कंपाऊंड सिंथेसाइज केली, तयार केली, बनवली की त्यातून कुठे एखादं औषध बाजारात जायच्या स्टेजपर्यंत मिळू शकतं. आता अशा सगळ्या परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी विद्यापीठांना परवडणाऱ्या नाहीयेत एवढा खर्च करणं. बहुतेकदा काय होतं की पहिलं थोडंफार संशोधन विद्यापीठात होतं आणि त्यानंतर एखादी कंपनी पुढचं संशोधन करते, कारण विद्यापीठाची बजेट्सच नसतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करायची. आता कंपनीने एवढा खर्च केला असेल तर त्यांना परतावा मिळायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते त्या खर्चाचा. मग एखादं नवं औषध बाजारात यायच्या स्टेजला तयार झालं तर त्याचं पेटंट मिळतं त्या कंपनीला, आणि पेटंट मिळालं की ते औषध पुढची 20 वर्ष फक्त तीच कंपनी विकू शकते, दुसऱ्या कुणालाही ते औषध विकता येत नाही. 20 वर्षानंतर पेटंट संपतं. इतर काही कारणांनी कंपनीने ते पेटंट एक्सटेंड केलं नाही तर 20 वर्षानंतर इतर कंपन्या ते औषध बनवून विकू शकतात. आता त्यावेळेला काय होतं, जेव्हा त्या पहिली कंपनी विकते औषध तेव्हा ती ब्रँड नेम खाली विकते. इतर कंपन्या जेव्हा औषध विकतात तेव्हा त्या जेनेरिक नावाने विकू शकतात ते औषध. आता जेनेरिक औषधं स्वस्त असतात असं म्हणतात, तर ती जेनेरिक औषधं ब्रँडच्या औषधांपेक्षा स्वस्त का? तर नवीन औषध जेव्हा बाजारात येतं तेव्हा त्याच्या आधी त्याच्यावर असंख्य चाचण्या कराव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये, त्याच्यानंतर मानवी चाचण्या, आणि ते सगळे खर्चिक काम आहे. त्याबरोबर त्याच्यामध्ये नापास झालेल्या औषधांचा खर्च, हे सगळे त्या कंपनीची तोट्याची बाजू असते.
हा सगळा तोटा इतर कंपन्यांना सहन नाही करावा लागत. त्यांना तो आयता औषध मिळतं, आयता मॉलिक्यूल त्यांना मिळतो. त्याच्यामुळे आणि शिवाय सगळ्या चाचण्या त्यांना परत कराव्या लागत नाही. त्या औषधासाठी ज्या टॉक्सिसिटीच्या चाचण्या असतात त्या टॉक्सिसिटीच्या चाचण्या मूळ कंपनीने केलेल्या आहेत. औषध बाजारात 10 वर्ष आहे म्हटल्यावर परत त्या चाचण्या कराव्या लागत नाही. तर ह्या सगळ्या कारणांमुळे जेनरिक जे औषध विकणारे असतात त्यांना त्याचा खर्च कमी येतो. हे एक मोठं कारण आहे जेनरिक औषधं आणि ब्रँडेड औषधं यांच्यामध्ये फरक असण्याचं. काही एक्सेप्शन्स आहेत त्याला, जे थोडंसं पुढे मी ज्याच्याबद्दल बोलीन. पण भारताच्या संदर्भात ब्रँडेड जेनरिक हा एक नवा शब्दप्रयोग वापरला जातो. तो म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताच्या औषध उद्योगाची फारशी प्रगती झाली नव्हती आणि औषधं ही अतिशय महाग होती भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1950 ते 1990 मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याखाली भारतीय औषध उद्योगाची खूप दमदार वाटचाल झाली. एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे की नवीन औषध बाजारात आणण्यामध्ये भारताचा फारसा काही वाटा नाही. आणि ह्याच्याबद्दल खरं तर वाईट वाटण्याचं सुद्धा काही कारण नाहीये, कारण आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत, आपली बजेट्स कमी आहेत आणि त्या बजेटमध्ये आपण आपली प्रायोरिटी, भारत सरकारची प्रायोरिटी कायम अशी राहिली आहे की एवढं मोठं पॉप्युलेशन आहे त्यांना सगळ्यांना वाजवी किमतीमध्ये औषधं मिळाली पाहिजेत आणि त्याला अनुसरून भारतीय औषध उद्योगाची वाटचाल झाली. त्याच्यामुळे कमी खर्चिक प्रक्रियाद्वारे औषध उत्पादन करणं ह्या एका गोष्टीत भारत अग्रेसर आहे. एक उदाहरण देते. एड्स या रोगावर जेव्हा औषधं आली पहिल्यांदा, मल्टीनॅशनल कंपन्या ग्लॅक्सो, ब्रिस्टल मायर्स स्क्विब किंवा नोवार्टिस ह्या कंपन्या ती औषधं विकत होत्या वर्षाला $11,000 या रेटला. आफ्रिकेमध्ये 90% जनता एड्सने ग्रस्त होती आणि त्यांना हे रेट परवडण्यासारखेच नव्हते. अशा वेळेला WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर काही डॉक्टर्सच्या मध्यस्थीखाली सिप्ला ही भारतीय कंपनी, औषध कंपनी, त्यांना विचारणा झाली की तुम्ही हे औषध स्वस्तात बनवून देऊ शकता का? आणि सिप्लाचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर YK हमीद म्हणून होते. त्यांनी $350 वर्षाला खर्च येईल इतक्या कमी किमतीत ते औषध आफ्रिकेत उपलब्ध करून दिलं. त्याच्याकरता त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय समूहाकडून त्रास सहन करावा लागला होता, पण ते पुरून उरले सगळ्यांना. आणि आता परिस्थिती अशी आहे की जगभरात जेवढी एड्सची औषधं तयार होतात त्याच्यातली 90% औषधं सिप्लाच्या भारतातल्या प्लांट्समध्ये तयार होतात. तसंच एक दुसरं उदाहरण देते. कॅन्सरवर एक अतिशय चांगलं औषध पहिल्यांदा आलं 1998 मध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं पेटंट संपल्यावर भारतातल्या कंपन्यांनी पण ते उत्पादन करायला सुरुवात केली. ह्या सगळ्यावर एक अतिशय चांगली फिल्म आली होती, डाईंग टू सर्वाईव्ह म्हणून. इथे आपण बघतोय भारतात त्याची किंमत आहे महिन्याची $400. म्हणजे हे सगळे आकडे डॉलरमध्ये असावेत म्हणून हे घेतलंय मी. चीनमध्ये 2400, कॅनडामध्ये 2700 आणि अमेरिकेमध्ये $8,000 इतकी त्याची किंमत आहे. आणि ही एका महिन्याचं औषध आहे आणि कॅन्सर, काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पेशंट्सना हे लाईफ लॉंग घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये मुळात जे अमेरिकन फार्मा कंपनीने हे शोधून काढलं होतं त्यांना ह्याच्यामध्ये बिझनेस दिसला. कारण इन्फेक्शियस डिसीजेसचं कसं होतं, 5 दिवस तुम्ही औषध घ्या
आणि संपलं. इथे लाईफ लॉंग औषध घ्यायचंय, त्याच्यामुळे कंपन्यांना त्याच्यामध्ये बिझनेस जास्त दिसला. पण भारतात त्याची किंमत खूप कमी आहे. म्हणजे भारतीय औषध उद्योगाने जे कॉन्सन्ट्रेट केलं होतं की कमी खर्चिक प्रक्रियांद्वारे आपण औषधं निर्माण करायची, ते भारतासाठी अतिशय चांगला निर्णय होता. पण त्यामुळे आपण जी औषधं विकतो, आपल्या इथल्या कंपन्या जी औषधं तयार करतात, त्याच्यातलं कुठलंही ट्रू सेन्स मध्ये ब्रँडेड औषध नसतं. ती सगळी जेनेरिक औषधच आहेत, कारण दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीने ती मॅन्युफॅक्चर आधी केलेली असतात, त्याचा शोध दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीने लावलेला असतो आणि त्याचं पेटंट संपल्यानंतर आपण ती भारतात विकतो. पण आपल्या कंपन्या त्याच्यामध्ये ब्रँड नेम्स खाली पण ती विकतात औषधं, पण ती ट्रूली ब्रँडेड औषधं नाही आहेत, ती जेनेरिकच औषधं आहेत. पण म्हणून भारतातल्या संदर्भात ब्रँडेड जेनेरिक असा एक शब्दप्रयोग केला जातो, जी एसेन्शियली जेनेरिक औषधं आहे, पण ती कंपन्या काही ब्रँड नेम खाली विकतात. आता ह्याच्यामध्ये एक थोडंसं अर्थशास्त्र आपण लक्षात घेऊया. एक उदाहरण दिलंय मी इथे, एक सेट्रिझिन नावाचं सर्दीवरचं औषध आहे. आता सिप्ला ते ब्रँड नेमने पण विकते आणि हे त्यांचं जेनेरिक आहे, सेट्रिझिन बाय सिप्ला म्हणून सेटसिप. तर अलेरिड हा त्यांचा ब्रँड आहे, त्याची किंमत आहे 10 गोळ्यांची किंमत आहे 37 रुपये 50 पैसे. आणि सेटसिप हा जो त्यांचा आहे दुसरं, सेम अगदी डोस सेम आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सेम आहे, सगळं सेम आहे, पण ते जेनेरिक आहे. तर त्याची किंमत आहे 27.10 रुपयाचा फरक आहे. पण केमिस्ट लोक जे मुख्य आधार असतात औषध विक्रीचा, केमिस्ट लोकांना अलेरिड मिळतं 27 रुपयांना आणि तेच सेटसिप मिळतं त्यांना 2 रुपये 25 पैशाला. म्हणजे आता केमिस्ट लोकांना ह्याच्यामध्ये फायदा आहे. याचं कारण विक्रीवरचा खर्च, जेव्हा सेटसिपच्या विक्रीवर त्यांचं मार्केटिंग जे काय असतं, डॉक्टरांना भेटणं, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, ही सगळ्या गोष्टी सिपला करते, ते फक्त अलेरिडसाठी. सेटसिपसाठी ते या गोष्टी करत नाही, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना त्याची किंमत कमी ठेवता येते. पण प्रॉफिट त्याच्यातला मिळतो सगळा तो केमिस्टला मिळतो प्रॉफिट, आणि इथे तो प्रॉफिट कंपनीला मिळतो. त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती असेल तर इंडियन कंपन्या सुद्धा जेनेरिक पेक्षा ब्रँडवर जास्ती भर देऊ शकतात. आता किमतीत फरक असेल तर इतर अनेक प्रकारे ब्रँडेड औषधांना, जेनेरिक औषधांना विरोध होतोय. आपण जरा त्याची कारण बघूया. खूप डॉक्टर्स, त्याच्यानंतर पेशंट आणि इतरही अनेक लोक, कंपन्या, पर्टिक्युलरली मल्टीनॅशनल कंपन्या किंवा ब्रँडेड औषधं विकणाऱ्या कंपन्या दर्जाबद्दल शंका उपस्थित करतात. जेनेरिक औषधांचा दर्जा कसा असेल हे त्यांचं मुख्य हे असतं. दुसरा, डॉक्टर्स जो प्रश्न उपस्थित करतात तो आहे परिणामकारकता. म्हणजे ब्रँडेड औषधं ही जितकी परिणामकारक आहेत तितकी असतील का जेनेरिक औषधं. आणि डॉक्टरशी बोलल्यावर असं कळतं की त्यांना वाटतं की डू ऑर डाय सिच्युएशन जेव्हा असते पेशंटची, तर त्यावेळेला द्यावी का जेनेरिक औषधं, त्यांचा परिणाम नाही दिसला तर काय होईल, त्याच्यापेक्षा जी सवयीची औषधं आहेत ब्रँडेड तीच द्यावी का, असं एक त्यांच्या बाजूने असतं. तिसरं, औषधात वारंवार होणारे बदल. जेव्हा एखादं औषध, टॅबलेट, कॅप्सूल जे काय असेल ते बनतं, तयार होतं, तेव्हा त्याच्यात जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे औषध असतं त्याच्या व्यतिरिक्त बरेच काही इतर घटक असतात. आणि हे इतर घटक असतात ते प्रत्येक कंपनी आपले वेगळे वेगळे वापरते. त्याच्यामुळे एखाद्या पेशंटचं शरीर प्रत्येक वेळी ब्रँड बदलला तर वेगळ्या वेगळ्या घटकांना एक्सपोज होऊ शकतं. आता त्याच्यामध्ये वेगळे वेगळे घटक असतात जे त्यांच्या प्रत्येकाची चाचणी झालेली नसते असा दावा करतात लोक,
की त्याच्यामुळे म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट्स जे असतात ना, म्हणजे कॅन्सरची सुरुवात होणं किंवा हृदयावर परिणाम होणं, लिव्हरवर, किडनीवर परिणाम होणं, या सगळ्या गोष्टी सारखे सारखे घटक बदलले की होऊ शकतात, असं लोकांचं, डॉक्टर्सचं म्हणणं असतं. याखेरीज एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे वृद्ध आणि थोड्याफार प्रमाणात ज्यांच्या विस्मरण ज्यांना होतं असे जे पेशंट असतात, त्यांच्या बाबतीत काय होतं, ते लोक औषधाचा आकार म्हणजे गोळीचा आकार किंवा त्याचा रंग ह्याच्यावरनं त्या गोळ्या, एखाद्याला समजा 4 गोळ्या घ्यायच्या तर एक पांढरी, एक छोटी, एक पिवळी, अशा प्रकारे ते लक्षात ठेवतात. आता जेव्हा ब्रँडवरनं तुम्ही जेनेरिक औषधाकडे जाता तेव्हा त्याचा आकार बदलतो, त्याचा रंग बदलतो आणि त्या कारणामुळे डोस जरी सेम असला तरी आकार आणि रंग बदलतो. तर वृद्ध आणि विस्मरण ज्यांना झालेलं आहे अशा पेशंटच्या बाबतीत या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. हे एक सर्वमान्य फॅक्ट आहे की त्यांना शक्यतो ब्रँड बदलू नये. पण या शंका कोण कोण उपस्थित करतं हे पाहणं जरा महत्वाचं आहे. डॉक्टर्स करतातच, पण त्या बाबतीत एक मलेशियामध्ये एक प्रयोग केला गेला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी एक 100 डॉक्टर्सची निवड केली आणि त्यांना जेनेरिक औषध म्हणजे काय, ते कसं तयार होतं आणि त्याची रक्तातली पातळी जेनेरिकची काय किंवा ब्रँडेडची काय ही सारखी असते, हे सगळं जेव्हा समजून दिलं त्याच्यानंतर 100 पैकी 60 डॉक्टर्सचा विरोध मावळला जेनेरिकला. तेव्हा आपल्याकडे असे जरा जास्ती सिस्टमॅटिकली प्रयत्न होणं पण आवश्यक आहे या बाबतीमध्ये. पेशंटच्या बाबतीमध्ये पण सेम म्हणता येईल. जसं डॉक्टरांना थोडंसं आपण त्यांचं उद्बोधन करायला गेलो तर पॉझिटिव्ह रिझल्ट मलेशियामध्ये मिळाले होते, तसेच पेशंटचं पण उद्बोधन करायला गेलो तर शक्यता आहे की त्याचेही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आपल्याला. मूळ कंपनी जी असते ती फार मोठ्या प्रमाणावर असे गैरसमज पसरवत असते. त्याचा धंदा परिणाम झालाय त्याच्यामुळे ते होणार. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर की सिप्लाने जेव्हा आफ्रिकेत एड्सवरचं औषध आणलं पहिल्यांदा, त्यावेळेला मल्टीनॅशनल कंपन्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात असा प्रचार केला होता की तुम्ही हे सिप्लाचं औषध आपल्या मुलांना देऊ नका कारण त्याच्यात मुलं मरतील. म्हणजे इतक्या एक्सटेंट पर्यंत हा प्रचार होत होता. आता या सगळ्यात तथ्य किती ते आपण बघूया. एखाद्या पेशंटला एखाद्या प्रकारच्या गोळ्यांची सवय झाली, म्हणजे समजा पांढऱ्या रंगाच्या मीडियम साईजच्या गोळ्या, तर त्या आणि लॉंग टर्म जेव्हा गोळ्या घ्यायच्या असतात त्यावेळेला कधी कधी काही पेशंट्सना कठीण होतं की पांढऱ्या रंगाच्या मीडियम साईजच्या गोळ्या गोल घ्यायच्या ऐवजी ओव्हल आकाराच्या पिवळ्या रंगाच्या गोळ्या जर का त्याच औषधाच्या दिल्या तर त्यांना त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि ही एक सर्वमान्य फॅक्ट आहे की पेशंटचा विश्वासच बसला नाही तुमच्या गोळ्यांवर तर त्याचा परिणामावर होतो, मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याच्यामुळे हे सवय हा एक भाग असतो, तिथे पेशंटचं जरा उद्बोधन करणं थोडंसं आवश्यक असू शकते. काही वेळेला औषध कंपन्या काय करतात, सुरुवातीला आता कॅन्सर सारखी जी अतिशय महाग औषधं असतात तेव्हा पेटंट संपेपर्यंत, संपत आलं की त्या पॉइंटला पेटंट संपायला 2 महिने 4 महिने उरले की पेशंटला औषधात सूट द्यायला सुरुवात करतात, जेणेकरून ते बांधून ठेवावे पेशंट त्याने. आता मी जे उदाहरण दिलं इमॅटिनिबचं कॅन्सरवरचं, त्याच्यामध्ये जेनेरिकची किंमत आणि बाकीच्याची अमेरिकेत फार कमी झालेली आहे. आपल्याकडे जेनेरिकच आहे त्याच्यामुळे आपल्याकडे प्रश्न येत नाही तसा, पण तिथे जेनेरिक आल्यानंतर सुद्धा किंमत कमी झालेली नाही. पण दुसरं एक असतं, डॉक्टर खूपदा शोध निबंधांचे जे रिझल्ट असतात त्याच्यावर ठरवतात की एखादं किती इफेक्टिव्ह आहे ड्रग.
तर कंपन्या काही शोधनिबंध पुरस्कृत करतात आणि जेनेरिक औषधाचा इफेक्टिव्हनेस कमी आहे असं पब्लिश झालं तर डॉक्टर त्याच्यावर विश्वास ठेवतात. ही एक आहे, म्हणजे ही सत्य गोष्ट आहे. त्याच्यासाठी डॉक्टरांचं थोडंफार उद्बोधन करणं आवश्यक आहे. पेशंटच्या बाबतीत महाग तेच चांगलं असा सार्वत्रिक समज असतोच आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि डॉक्टर्स मिळून ते थोडाफार हे करतात. काही वेळेला जेनेरिक औषधांची परिणामकारकता कमी असते. विशेषतः कुठल्या बाबतीत काही औषधं असतात ना जी रक्तात खूप चांगल्या प्रकारे शोषली जात नाही. कुठलंही औषध त्याचा परिणाम दिसण्यासाठी ते रक्तात शोषलं जावं लागतं. काही औषधं असतात ती रक्तात पटकन शोषली जात नाही. अशा वेळेला इतर घटक जे असतात, अदरवाईज आपण त्यांना निरुपद्रवी घटक म्हणतो, पण ते घटक तिथे काम करतात आणि त्या घटकांमुळे ती औषधं रक्तात शोषली जातात. अशा वेळेला ब्रँडेड औषधं जी असतात त्यांची परिणामकारकता जास्ती दिसते. पण हे जवळजवळ 20% ते 25% औषधांबाबत हे सत्य की कमी परिणामकारकता दिसते काही वेळेला जेनेरिक औषधांची, तेव्हा ती रक्तात शोषली जात नाही. हे मुख्य कारण असतं. तिथे इतरही अनेक कारणं आहेत त्या बाबतीत. जेनेरिक औषधं लिहून देण्याबाबत भारत सरकारने आग्रह धरलाय, पण त्याला इंडियन मेडिकल काउन्सिलने अजून मान्यता दिलेली नाही. आता दोन्ही बाजूनी त्यांचे काही मुद्दे आहेत, त्याच्यातले खरंच काही पटण्यासारखे आहेत. भारतीय औषध उद्योगात ना खूप चांगली औषधं तयार करण्याची जशी शक्ती आहे तशी काही अतिशय सबस्टँडर्ड औषधंही काही कंपन्या तयार करतात आणि ती बाजारात येऊ शकतात. याचं कारण भारतीय अन्न आणि औषध मंडळ आहे, त्यांच्याकडे व्यवस्थित यंत्रणा नाहीये की सगळ्यांची दर्जा तपासणी व्हावी. त्याच्यामुळे काही औषधं ही सबस्टँडर्ड येतात. आता ज्या वेळेला डॉक्टरांशी आम्ही बोलतो त्यावेळेला डॉक्टर म्हणतात आम्हाला विचारच नाही करायचा, मग काही औषधं तुम्ही स्वतःच म्हणता सबस्टँडर्ड असणार, तर कशाला आम्ही त्या भानगडीत पडू, आम्ही ब्रँडेडच औषधं देऊ. आता काही प्रमाणात हेही खरं आहे, कारण दर्जाचा आपण हे करू शकत नाही, गॅरंटी आपण देऊ शकत नाहीये. तशी सगळ्या औषधांची दर्जा तपासणी करण्याची यंत्रणा नाहीये त्यांच्याकडे. ब्रँडेड जेनेरिक औषधांच्या विक्रीवर आपण पाहिलं नफ्यामध्ये औषध विक्रेत्यांचा वाटा असतो. त्या सेटसिटच्या एक्झाम्पल मध्ये मी ते सांगितलं. त्याच्यामुळे होतं काय की औषध विक्रेते सगळ्यात जेनेरिकचा आग्रह करतात आणि डॉक्टर्स ब्रँडेडचा आग्रह करतात. त्याच्यामधली वाट एखादी खरं तर हवी आहे आपल्याला, पण ती सध्या होऊ शकत नाहीये. आता काही औषधांचे हे पण मी सांगितलं का पर्टिक्युलरली काही काही बुरशीजन्य रोगावरची औषधं असतात, किंवा एक उदाहरण ह्याचं आहे क्लोरोक्विन. हे मलेरियावर वापरलं जाणारं औषध आहे. त्याच्यामध्ये असा फरक दिसून येतो की ब्रँडेड क्लोरोक्विन आणि जेनेरिक क्लोरोक्विन मध्ये, पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या कंपन्यांच्या क्लोरोक्विनचे रिझल्ट सेम नाहीयेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दर्जा हा महत्वाचा घटक असण्याची शक्यता आहे, पण इतर घटकांमुळे जो परिणाम होतो तो जेनेरिक मध्ये तेच वापरले नाही तर तो परिणाम होण्याची शक्यता कमी, त्याच्यामुळे परिणामकारकता कमी होते. आणि जी जेनेरिक स्टोअर्स उघडली भारत सरकारने त्याच्यामध्ये असं दिसतंय की सगळी औषधं उपलब्ध होऊ शकत नाहीयेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे सुद्धा भारत सरकार जरी जेनेरिक औषधं लिहून द्यायचा आग्रह धरत असलं तरी तो पूर्ण करणं सध्याच्या घटकेला सगळ्यांना शक्य नाहीये. आणि इंडियन मेडिकल काउन्सिलने पूर्ण नकार दिलेला आहे की जेनेरिक औषधं तुम्ही प्रिस्क्राईब करा असं भारत सरकार म्हणत होतं, त्यांनी नकार दिलेला आहे पूर्ण. दुसरं एक याचं कारण असं आहे की औषध दुकानात
फार्मसिस्ट नाही आहेत आपल्याकडे सगळीकडे. कुठल्याही माणसाला पूर्वीच्या काळी औषध दुकान चालवायचा परवाना मिळालेला आहे आणि मग ते सबस्टिट्यूट कोणी करावं. फार्मसिस्टने सबस्टिट्यूट केलं तर गोष्ट वेगळी आहे, पण फार्मसिस्ट नसताना जर का नफ्याच्या बेसिसवर ते सबस्टिट्यूशन झालं तर ते त्रासदायक होऊ शकतं कधी कधी. तर हा दुसरा मुद्दा आहे या सगळ्या जेनेरिक औषधांच्या कॉम्प्लेक्स सिच्युएशन मधला. अमेरिकेत जेनेरिक औषधांची परिस्थिती काय, तर 1984 साली अमेरिकेत एक हॅच वॅक्समन ऍक्ट म्हणून आला होता. 2 सिनेटर होते, एक हॅच आणि एक वॅक्समन, त्यांनी हा ऍक्ट आणला होता. त्याच्यामध्ये त्यांनी पेटंट प्रोटेक्शन पण दिलं होतं जेनेरिक औषधांना. पूर्वी काय व्हायचं, जेवढा पेपरवर्क मूळ औषधाला करावं लागायचं तेवढंच जेनेरिक औषध बाजारात आणण्यासाठी पेपरवर्क, FDA ला जे पेपरवर्क करावं लागतं ते तेवढंच असायचं. पण ह्या सिनेटर्सनी ते कमी केलं आणि जेनेरिक औषधं बाजारात जास्ती लवकर येतील अशी, म्हणजे अशा प्रकारे सोय केली त्या ऍक्टमध्ये. पण त्याचबरोबर पेटंट प्रोटेक्शन जवळजवळ 20 वर्ष दिलं त्यांनी एखाद्या नव्या औषधाला. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी काही फायदे त्याचे जेनेरिक औषधांना झाले आणि काही फायदे ब्रँडेड औषधांना झाले त्याचे. कॅनडामध्ये औषधं अमेरिकेपेक्षा भरपूर स्वस्त आहेत, कारण कॅनडाच्या सरकारचा थोड्याफार प्रमाणात त्याच्या औषधांच्या किमतीवर कंट्रोल आहे, जो अमेरिकेत जवळजवळ नाहीच आहे. इनफॅक्ट मध्ये मी एक अशी मजेशीर बातमी वाचली होती की काही अमेरिकन लोकांनी अमेरिकन सरकारकडे ऍप्लिकेशन कशासाठी केला की आम्हाला जवळ राहणारे, बॉर्डरवर राहणारे आम्हाला कॅनडात जाऊन औषधं खरेदी करू दे, कारण इतका फरक आहे त्या औषधांच्या किमतीमध्ये कॅनडा आणि युरोपीय देशांमध्ये. रुग्णहितासाठी काही काही कायदे करण्यात आले. उदाहरणार्थ जर्मनीमध्ये असा त्यांनी कायदा केलाय की एखादं नवं औषध आलं बाजारात की त्याची किंमत सुरुवातीला ते पेटंटमध्ये असल्यामुळे जास्त असते, तर जर्मन सरकारच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ती 1 वर्ष ठेवा जास्त. 1 वर्षानंतर त्या औषधाचा किमतीच्या मानाने तेवढा फायदा दिसत असेल तरच आम्ही तेवढी किंमत ठेवू, नाहीतर तुम्ही ती किंमत कमी करा. आणि एक विल्डाग्लिप्टिन नावाचं एक डायबेटीसवरचं औषध आहे, त्याच्या बाबतीत असं झालंय ऍक्च्युली. 1 वर्ष जर्मनीमध्ये ते अतिशय जास्ती किमतीला विकलं गेलं. जर्मन सरकारने नंतर कमिटी नेमून असं ठरवलं की ह्याचा कॉस्ट बेनिफिट रेशिओ काही फार चांगला नाहीये. त्यांनी कंपनीला सांगितलं की तुम्ही ह्याची किंमत कमी करा. कंपनीने नकार दिला. विल्डाग्लिप्टिन जर्मनीत विकायला सरकारने बंदी केली त्याच्यानंतर. तर असे काही कायदे युरोपीय देशांमध्ये आहेत. आफ्रिका आणि आशियातल्या देशांमध्ये असे फारसे कायदे नाही आहेत, पण भारत सरकारने काही मेजर्स घेतलेले आहेत. इन्सुलिन आता सध्या खूप चर्चा चालू आहे. अमेरिकेत इन्सुलिन इतकं महाग झालंय की लोकांना, डायबेटिक लोकांना लोन काढावं लागते इन्सुलिनच्या किमतीसाठी. मध्ये कुठेतरी असा प्रश्न विचारला होता की इन्सुलिनचा शोध तर इतका जुना आहे, ते तर काही पेटंट खाली असण्याची शक्यता नाहीये, तरी सुद्धा का इतक्या किमती. तर इन्सुलिनचं स्वरूपच बदलत गेलंय. म्हणजे सुरुवातीला होतं ते घोड्यापासून इन्सुलिन, नंतर मेंढ्यांपासून बनवायला लागले, त्याच्यानंतर आता ते बॅक्टेरियामध्ये ह्युमन इन्सुलिन बनवण्याचे जीन्स घालून तसं इन्सुलिन बनवतात. त्याच्यानंतर ते इन्सुलिनची इंजेक्शन आधी वेगळी होती, आता ती पेन आली आहेत इन्सुलिनची. प्रत्येक नव्या गोष्टीला त्यांनी पेटंट घेतलं. त्याच्यामुळे इन्सुलिनचं पेटंट प्रोटेक्शन खूप वाढत गेलं आणि त्याच्यामुळे त्याची किमतीवर फारसा कंट्रोल राहिला नाही. आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चळवळ चालू आहे अमेरिकेत की इन्सुलिनच्या बाबतीत काहीतरी करा. त्यामुळे भारतातली परिस्थिती बरी आहे.
हे सगळं सांगण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. आपल्या पेटंट लॉ मध्ये ना 3D नावाचा एक काहीतरी कलम आहे, ज्याच्यामध्ये सरकारला अधिकार आहे की एखाद्या गोष्टीचं उगीच कंपन्या जास्ती एक्सटेंड करत असतील पेटंट तर त्याला नकार द्यायचा सरकारला अधिकार आहे. आणि इमॅटिनिब हे जे कॅन्सरवरचं औषध होतं त्याच्या बाबतीत भारत सरकारने सुप्रीम कोर्टाने हा हक्क वापरलाय. आणि त्याच्यामुळे आधी इमॅटिनिब या नावाने ते होतं, त्याच्यानंतर त्यांनी त्याचं सॉल्ट केलं, इमॅटिनिब मेसाइलेट. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सॉल्ट करणं आणि त्याच्यामुळे जे औषधात बदल होतात ही सर्वमान्य गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्ही पेटंट एक्सटेंड करणार नाही. त्याच्यामुळे तातडीने भारतातल्या कंपन्यांनी खूप कमी किमतीला इमॅटिनिब बाजारात आणलं. तर या सगळ्या गोष्टी भारत सरकारने ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे वापरले, आपल्या पॉवर्स वापरलेले आहेत. आणि भारत हा जेनेरिक औषधांचा प्रमुख उत्पादक देश आहे. आणि सर्वात आपली महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत खर्चिक तंत्रज्ञानाने आपण खूप औषधांचं उत्पादन करू शकतो आणि किंमत कमी ठेवू शकतो त्याच्यामुळे. पण एक महत्वाचा अडथळा ह्याच्यामध्ये आहे की वेगवेगळ्या कंपन्यांकडून जे औषध उत्पादन होतं त्याच्या दर्जांमध्ये खूप तफावत आहे. अतिशय उत्तम पासून अतिशय वाईट पर्यंत रेंजमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या हे असतात. तर दर्जात एकजिन्सीपणा आपण आणू शकलो वेगवेगळ्या कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये तर जेनेरिक औषधांची वाटचाल जास्ती सुलभ होईल. कारण मग डॉक्टर्सच्या शंका आपण मिटवू शकतो की ह्याचा दर्जा कसा असेल, ह्याचं काय असेल असं. आणि दबावाला बळी न पडता देशवासियांचे हक्क जपण्याची आपली परंपरा आहे भारताची औषध उद्योगाच्या संदर्भात, आणि ती आपण कायम ठेवण्याची गरज आहे ह्याच्या पुढे सुद्धा. कारण एखादं नवीन औषध बनवलं जातं ना ते पेशंटने बरं व्हावं म्हणून बनवलं जातं, तर किंमत हे त्या औषध पेशंट पर्यंत पोहोचवण्यातला मुख्य अडथळा कधी असू नये. तर आशा अशी करते की ह्याच्या पुढेही भारतीय औषध उद्योग अशीच कमी खर्चिक तंत्रज्ञानाने औषधं देत राहील. थँक्यू. आणि प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील एक माझ्याकडे आलेला आहे प्रश्नाचा. There are two types of generic medicines, A and B, having different grades. हे खरं आहे, कारण दर्जा तपासण्याची काही सुविधा नाही आहे. भारतातल्या FDA कडे अशी सुविधा नाही आहे, त्याच्यामुळे 2 डिफरंट ग्रेड्सच्या असू शकतात. पण तरी कधी कधी डॉक्टर्स स्वतःच्या पास्ट एक्सपिरियन्सवरनं या पेशंटला या कंपनीचं ड्रग दिल्याने काही प्रॉब्लेम झाला नव्हता तर पुढच्या पेशंटला देऊया अशा प्रकारे अप्रोच घेऊन तो प्रश्न सोडवतात. म्हणजे आणि हाऊ टू रेकॉग्नाइज हे खरंच शक्य नाहीये, पॅकवरून रेकॉग्नाइज करणं शक्य नाही. पॅक आणलेला आहे ॲम्लोपिन 2.5 मिलीग्रॅम, सगळे घेतात. आणि माझं टेम्परेचर बरोबर बरेच वर्ष 71-40 मध्ये आहे, खूप वर्ष शेवटपर्यंत घ्यायचंय. पण त्याच्यावरून म्हटलं त्याच्यावर काही असतं का? म्हणजे दुकानात माल गेला की ते असं बघणार तसं काही नाही ना, येतो तिकडे. हे तर सिप्लाच युजली चांगल्या ज्या भारतातल्या चांगल्या कंपन्या आहेत, आता सिप्ला तर जगभराला औषध पुरवते, त्यांच्या बहुतेक असं काही म्हणजे वाचलं नाही आतापर्यंत. त्यांच्या ग्लेनमार्क ही एक चांगली कंपनी आहे, इंडोको आहे, म्हणजे या कंपन्यांची जेनेरिक जरी असली औषधं तरी ती चांगली असतात. काही छोट्या कंपन्यांबाबत हे प्रश्न उद्भवतात की चांगलं असतं. मॅडम 2 गोष्टी होत्या. एक गोष्ट आपण जेव्हा म्हणतो की ही फार्माकोपियल औषधच जेनेरिक असतात किंवा ती स्टँडर्डाइज झालेली असतात, मग त्याची फॉर्म्युलेशन जी असतात ती त्या कंपन्यांनी त्या स्टँडर्डची बनवायलाच पाहिजे, नाहीतर ते सबस्टँडर्ड म्हणून घोषित होऊ शकतात.
हो. असं ग्लासकोचे आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचं पण बऱ्याच वेळा झालेलं आहे. जगडे कमिशनर असतात. मग हा जो गैरसमज आहे हा ऍटलीस्ट आपण वैज्ञानिक लोकांनी तरी हा बिनकामाने पसरवू नये. कारण जेव्हा तुम्ही एखादं औषध घेता त्याची डेफिनेट डिझोल्युशन टेस्ट ती तशीच असली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचे आपण हे बोलणं कितपत बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न माझा होता किमतींबद्दल. तर किमतीच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे डीपीसीओ आहे, बरोबर ना. मग जर ब्रँडेड औषधं ज्याला ब्रँडेड जेनेरिक म्हणतो त्यांना पण तो डीपीसीओ लागू होतो. मग तिथे प्राइस व्हेरिएशन गव्हर्नमेंट कशी अलाव करू शकतो? नाही, प्राइस व्हेरिएशन असं डीपीसीओ एक म्हणजे आता मेटफॉर्मिन हे डायबिटीसचं औषध आहे ते डीपीसीओच्या अंडर. डीपीसीओच्या अंडर फार औषधं येत नाहीत. आता पूर्वी जितकी होती ना 90 साली जितकी होती तितकी आता नाही डीपीसीओच्या अंडर. मला वाटतं काहीतरी 100-150 औषधं. 273 होती पहिली. हो नाही नाही त्याचा नाही आहे अजून प्राइस कंट्रोल आहे. असणार प्रेशर असणार पण हो एक म्हणजे काय प्राइस कंट्रोल असला ना तरी 2013 मध्ये प्राइस डिसाईड करायचे. 2013च्या पूर्वी ती कशी प्राइस डिसाईड करायचे तो वेगळा आणि आता 2013 नंतर तो बदललाय. 2013च्या आधी असं होतं की तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगची एकूण किंमत जर का 100 रुपये असेल तर प्राइस 200 रुपये असेल. म्हणजे त्या उरलेल्या 100 रुपयात कंपनीचा केमिस्टचा सगळ्यांचा प्रॉफिट त्याच्यात बसतो. पण आता तसा फॉर्म्युला राहिला नाहीये. आता त्यांनी फॉर्म्युला असा केलाय की टॉप सेलिंग काहीतरी 5-6 ब्रँड्स जेनरिक असतील ते पण टॉप सेलिंग 5-6 ब्रँडचा ऍव्हरेज काढतात आणि त्याच्यावर आधारित ऑफकोर्स एक्झॅक्ट ऍव्हरेज असं नाही पण त्याच्यावर आधारित फॉर्म्युला. एपीआयची जी किंमत आहे ती टॉप 4-5 कंपन्यांची घेतली जाते काढताना. हो टॉप सेलिंग ब्रँड तर सगळेच वर करतील. तर एपीआयची म्हणजे मूळ औषधाची हो एपीआयची किंमत घेतात पण नुसती एपीआयची नाही. टॅबलेट विकताना त्याच्यामध्ये टॅबलेटची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट घेतात ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ती कॉस्टिंग तुमचं बेसिक कॉस्ट तुम्ही समजा 100% दिलं किंवा काय जी बेसिक कॉस्ट आहे टॅबलेटची ती तुम्ही एपीआयचीच कॉस्ट पकडली पाहिजे. पण एपीआयची कॉस्ट पकडली तरी प्रत्येक वेळी हे नाही होणार ना. जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स हो ऍव्हरेज काढताय पण एपीआयचे कॉस्ट तेच तर होतं ना. त्याला आपण अनसायंटिफिक फॉर्म्युलेशन्स म्हणतो. तो एक मोठा चॅप्टर आहे तो घेतलेला नाही आपण. नाही पण त्याच्यातले काही याच्यावर बंदी आणायला सुरुवात केली आता अनसायंटिफिक म्हणजे ते कॉम्बिनेशन हो पण कॉम्बिफ्लॅमवर अजून नाही आणलेली. तसं तर आहे काही त्यांच्यावर आली आहे बंदी फिक्स डोस कॉम्बिनेशनवर पण कॉम्बिफ्लॅमवर अजून मी वाचलेली मिळाल्याची पण माहिती नाही पुढे. हो हो त्याच्यावर आहे. आता तुम्ही म्हणता की पेटंट जर दिलेलं असतं एका कंपनीला फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल इज टेकन बाय क्रोसिन means the patent already been taken for 20 years. Then why other companies are also taking the same drug and how they have been allowed to brand and market that drug in the market? नाही patent means what? They have full rights. हो पेटंट आता इमॅटिनिक घेतलं तर इमॅटिनिकचं पेटंट मला वाटतं 2015 का 17ला ते संपलं. तर ते संपायच्या 1-2-3 वर्ष आधी सगळ्या भारतीय कंपन्यांनी तयारी सुरू केली की आता आपल्याला पेटंट संपता ते मार्केटमध्ये आणायचं. पण जी जुनी औषधं आहेत ना तेव्हा त्याचं पेटंट काही क्रोसिनचं काही पेटंट असण्याची म्हणजे पॅरासिटामॉलचं पेटंट असण्याची शक्यता नाहीये. नाही एक फरक असा आहे की ब्रँड जे आहे ना ब्रँड नेम हा तुम्ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीकडे तुम्ही बुक करू शकता. तुम्ही जेनेरिक नेमचं पण नाव ब्रँड नेम रजिस्टर करू शकता. तुम्ही किंवा घड्याळाचं पण ब्रँड नेम रजिस्टर करू शकता फक्त फी भरून. तर तो ब्रँड patent is basically for what? Whether it is for brand or whether it is for drug to manufacture. प्रोडक्टचं पेटंट आहे ब्रँडचं पेटंट नाहीये. ब्रँडचं पेटंट फक्त प्रोडक्टचं पेटंट आहे म्हणजे आता इमॅटिनिक This paracetamol is आयपीच्या संदर्भात त्याला की समजा आंबा घ्या तुम्ही. माईक घ्या तुम्ही.
आपण आंबा घेतला, हापूस आंबा, तर त्याची मी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणून बुक केली तर मला त्याचं ब्रँड नेमनी मी हापूस विकू शकतो. पण याचा अर्थ दुसरा आंबा म्हणून विकला जाऊ शकतो. यांना आंबा खायचा ते आंबा खातील, मला हापूस पाहिजे तर मी हापूस खाईल. पण प्रश्न असा आहे की मग मी हापूससाठी जास्त किंमत दुसरा आंबा वाला नाही, म्हणून मी ब्रँड म्हणूनच मी त्याला बौद्धिक संपदा म्हणून मी त्याला रजिस्टर करतो. ब्रँड नेम मी बौद्धिक संपदा झाली आणि पेटेंट हे थोडस बौद्धिक संपदेचा वेगळा प्रकार आहे. म्हणून मूळ औषधात जरी असली तर त्यांचे ब्रँड नेम घेतात लोक की स्वतःला त्या मॅडमनी सांगितले तर फायदा आणि ते सगळं तुम्हाला दिसलं. ते एका स्लाइड मध्ये मॅडमनी फार व्यवस्थित एक्सप्लेन केलं की सिप्लाचा जो प्रॉफिट रेशिओ आहे तो ब्रँडेडला किती जास्त पडतो. But the production house is the same only, no? Production house is the same. It's like the production house. मग असे दोन चार्जेस नाही त्यांनी सांगितलं प्रमोशनल आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ब्रँडेड जेनेरिकला त्याची प्रमोशनची जबाबदारी कंपनीची. पण ते केमिस्टला तुम्ही एवढ्या कमी रेट मध्ये देताय म्हणजे त्याला तुम्ही प्रॉफिट क्रिएट करताय. म्हणजे कंपनीचाच म्हणूनच खूपच विचार मला वाटत नाही कोणी करतं असं. कंझ्युमरचा विचार करण्यासाठी दुकानात केमिस्ट असतात स्वतः शिकलेले. या सर्वात मोठा कंझ्युमरचा विचार ते आहे. पण दुकान काढायचं ते एखाद्या बी फॉर्मावाल्याला किंवा यालाच ऍक्च्युअली द्यायला पाहिजे. पण आता जनरल अशी गोष्ट आहे की घरोघरी मेडिसिन चालू होतात आणि त्याच्यावरती आपण कसे विश्वास करणार. हा मेडिकल पहिले कसं असायचं की तिथं सर्टिफिकेट असायचं त्याच्या दुकानाचं ते असतं अजूनही काहीतरी आवश्यक आहे. ते असतं पण वीसची व्यक्ती सांगू शकत नाही ना. फार्मसीज जे असतात ते सर्टिफाईड असतात असं माझं काम पूर्ण वेगळं लोक असतात त्याच्यामध्ये. काम करणारे लोक माझा मॅडम असा प्रश्न आहे, कंपल्सरी आहे. माझा मॅडम असा प्रश्न आहे की उत्सुकता असते की आपण काही जनरी त्याचं हे फार्मास्युटिकल वाले कंपनीला रिटर्न करतात आणि त्या जे त्यानंतर परत त्यांना रिप्लेस मिळते. पण ह्या जे आउटडेटेड जे आहे मेडिसिन त्याचं हे कोण करतं, म्हणजे त्याचा गुड यूज म्हणा किंवा त्याचं हे कोण त्याच्यामध्ये रूल्स आहेत की त्याचं डिस्पोज ऑफ कसं करावं याच्याबद्दलचे रूल्स आहेत. तर आता कंपन्या फॉलो करतील ते असं आपण काही करतात आणि खरंच करतात. आम्हाला म्हणजे जेव्हा मी पोरांना नेतो विजिटला तेव्हा ते दिसतं की काही जण कसे ते डिस्पोज ऑफ करतात ती औषधं. पण ह्याच्या संदर्भात अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की अमेरिकन आर्मीने एक स्टडी केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी एक्सपायर्ड मेडिसिन म्हणजे आता कालपर्यंत ते व्हॅलिड आहे आणि आज ते एक्सपायर झालं. तर त्यांनी जो स्टडी केला त्याच्यामध्ये त्यांचं कन्क्लुजन असं होतं की काही काही वेळेला एक्सपायर्ड मेडिसिन ह्या एक्सपायरी नंतर सुद्धा वर्षभर सुद्धा ते जास्ती चांगले असतात. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला नसतो. पण आता हे एखादं कायद्याप्रमाणे एखादी तारीख तर आपल्याला द्यावीच लागणार म्हणजे फॉर एव्हर तर ते असू शकत नाही. एक केस डिस्ट्रक्शनची झाली होती जी कॅप्सूलची होती आणि जेव्हा जास्त कंपनी टॅबलेट्स वेगळ्या करून परत ते रिरॅप केलं सगळे कमिशनर असतानाची जी केस होती. तर असं आपण तुम्हाला माहिती असेल मॅडम जी केस झालेली होती. तर या सगळ्या गोष्टी बाकी कायद्याच्या बाहेर भरपूर काय काय चालतं आणि एक्सपायरी डेटच्या बाबतीत तर बऱ्याच लोकांना शंका आहे. मला एक प्रश्न विचारत होता पेटंटच्या काळामध्ये त्या कंपनीला तो कच्चा माल जो आहे तो कदाचित ते स्वतःच तयार करतात किंवा स्वतः टेस्ट करून घेतात. मग पेटंट संपल्यानंतर जेव्हा इतर लोक करायला लागतात ते कच्चा माल कुठून आणतात. तोपर्यंत ते प्रोसेस डेव्हलप करतात की हा कच्चा माल म्हणजे हे औषध म्हणजे आता इमॅटिनिक गोळ्या विकायच्या तर इमॅटिनिकची पावडर कशी करायची हे त्यांची साधारणपणे 2 ते 3 वर्ष आधीपासून तयारी होती. म्हणजे मग ज्या क्षणी पेटंट संपलं त्याच्यानंतर अगदी त्याच्या लवकर ते बाजारात आणतात. कारण पहिले जे जनरिक बाजारात येतं त्याच्यावर त्यांना 180 डेज एक्सक्लुझिव्हिटी मिळते. म्हणजे 180 दिवस पर्यंत तेवढी एकच कंपनी ते जनरिक विकू शकते. तर मग त्याच्यामुळे त्यांची तयारी असते. जेनेरिक मधला कच्चा माल आणि ब्रँडेड पेटंट औषधाचा कच्चा माल हा एकाच प्रतीचा आहे असं कोणी तपासतं.
मूळ जे औषध असतं त्याच्यात ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याची तपासणी तर होतेच होते, पण जे ऍडिटिव्ह असतात त्याची प्रत्येक कारण काय इन्ग्रेडियंट खूप लिहिलेले असतात. हो पुढे कोण तपासतं आणि खरोखर इन्ग्रेडियंट असतात काय सगळे त्याच्यामध्ये, हा प्रश्न एक येतोच. आणि आजकाल आता काय आजकाल म्हणजे हा पॅकिंगचा प्रश्न आहे का, त्या पॅकिंग वरती अशा ह्याच्यात लिहिलेलं असतं फॉन्ट मध्ये, त्याची एक्सपायरी तुम्हाला जेनेरिक नेम मोठे यायला पाहिजे. बरं का, एक्सपायरी डेट देखील काय एक्सपायरी डेट दिसत नाही, दिसत नाही. पण जेनेरिक नेम आता जरा मोठ्या फॉन्ट मध्ये यायला पाहिजे, पण आता ते त्यांचे ते आधीचे संपले की चकचकी बॅकग्राऊंड वरती लिहिलेलं असतं ते आणि सगळ्या ज्या ड्रग्स आहेत त्या सगळ्याच्या जेनरिक का नाही, कारण की लिमिटेडच जेनरिक औषधं असतात, सगळी जेनरिक नसतात. मार्केटमध्ये बरेचशी औषधं ही जेनरिक अवेलेबलच नाही. आज मी स्टोअरला जातो जेनरिक, कित्येक विचार दुकानात तर ते जेनरिक नाही आहे त्याच्यावर. ही गोष्ट खरी आहे, पूर्ण प्रमाणात जेनरिक अवेलेबल नाही आहे, पण असायला पाहिजे. कारण आजकाल ऑनलाईन अजून नाही म्हणजे काही औषधं ऑनलाईन आहे, पण त्याच्यावर खूप मोठा डिस्प्यूट अजूनही चालू आहे की ती करावी की नाही करावी ऑनलाईन. पण सध्या काही अशा स्वरूपात चालू आहे की डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती आम्ही घरी पाठवू असं. पण ह्या पलीकडेही काही होऊ शकतं आणि ज्याच्यावर कंट्रोल राहत नाही. पण भारतासारख्या देशामध्ये जिथे गरिबी आहे तिथे जेनेरिक औषधं ही सर्वसामान्य सगळ्यांकडे, जसे डायबिटीज आहे, किडनीज आहे, ब्लड प्रेशर, these are the common diseases in the market. So they must, government must produce such generic medicines for the common man. कारण एक अगदी खरं सांगायचं म्हणजे भारतातल्या इव्हन ब्रँडेड जेनरिकच्या किमती पण खूप कमी आहेत बाकीच्या देशांच्या मानाने, आणि तेवढा खर्च तर एखादा औषध तयार करण्यासाठी येतो. तर त्याच्यामुळे कदाचित असं हे होत असेल की तुम्ही 27 रुपयाला घेता काय की 37 रुपयाला घेता काय, एवढा फरक नाहीये त्याच्यामध्ये. काही वेळेला आहे तो फरक, पण खूपशा ह्यांच्या बाबतीत तो किमतीतला फरक एवढा मोठा जाणवण्यासारखा नाहीये. जे इमॅटिनिकच्या बाबतीत झालंय $8,000 वर्सेस काहीतरी 9,500-10,000. नाही, अमेरिकेतले जेनरिक आणि ब्रँडेड ह्याच्यामध्ये तसं जास्ती फरक आहे. तर तेवढा फरक भारतात मध्ये मुळातच नाहीये एवढ्या औषधांमध्ये. म्हणजे एवढी स्वस्त औषधं नाही आहेत खरं सांगायचं तरी. जी आता डायबिटीस सारखे कॅन्सर सारखे रोग आहे त्याच्यावर जर का औषधाचं पेटंट संपलं असेल असं कायदा करता येईल का की याच्यानंतर आता फक्त जेनेरिकच विकलं जाईल म्हणजे मग आपोआप स्वस्त औषध मिळतील लोकांना. गव्हर्नमेंट कॅन मेक इट कंपल्सरी, कंपल्सरी लायसन्सिंग करावं लागेल. जर तुम्ही जर तक्रार केली तर कोर्ट देऊ शकता ना, असे काही केसेस मध्ये दिलेले आपण केलं इतर ठिकाणी ना, आफ्रिकेत त्याच याच्यावरती आपण गेलो कंपल्सरी लायसन्सिंग म्हणून आपण जाऊ शकतो. आणि तसं इथे पण आहे, पण खरं अगदी खरं म्हणजे माझं स्वतःचं पर्सनल म्हणच आहे की इथे मुळातच कमी आहेत औषधांच्या किमती, त्याच्यामुळे फार गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टी. कारण आमच्या घरी आईला हार्टचं त्रास व्हायचा, आम्ही फक्त 7 रुपयाची ती एक छोटीशी एक 12 दिवसाची गोळी असेल त्या 7 रुपयाला विकत घेतलेली. म्हणजे ही इतकी कमी किंमत असू शकते हे आमचाही विश्वास नव्हता तेव्हा, पण होती आणि आहे भारतात अशा किमतीच्या गोळ्या, हार्ट अटॅक वरती येणाऱ्या गोष्टींच्या गोळ्या. तसंच इन्शुरन्स, म्हणजे भारतामध्ये इन्शुरन्स घेण्यासाठी सुद्धा कमी किमतीमध्ये पैसे लागतात. आता अमेरिकेमध्ये का जास्त लागतात, कदाचित पेशंट जास्त असू शकतात असं मला विचार आहे. मुळातच लोकसंख्या जास्ती त्याच्यामुळे पंतप्रधान जन औषधी आणि दुसरं ते प्रबोधन गोरेगाव जन औषधी, आणि ते थोडं वेगळं आहे. पंतप्रधान जन औषधी म्हणून आता जे प्रचार चाललाय रेडिओवरती, त्याचे सेंटर्स मुंबईला आहेत, काही ठिकाणी सेंटर्स आहेत. बट दे आर द सेम, दे दिस जनरिक अँड प्रबोधन जनरिक जे गोरेगावचं आहे
ते सारखंच आहे का वेगवेगळं आहे? मग ते मला गोरेगावचं माहिती नाही मला काय आहे ते. गोरेगाव जगावरचं लिंक आहे गोरेगावचं त्यांच्या ब्रांच म्हणजे पंतप्रधान जनौषधीचे अनेक ठिकाणी केंद्र उघडली आहेत ना, त्याच्यातलं एक ते असेल कदाचित. फरक असायचं काही कारण नाहीये, कारण जेनेरिक औषध शेवटी तुम्ही कुठली त्याच्यात ठेवता त्याच्यावरच अवलंबून असेल ना. मला गोरेगावच्या ह्याच्याबद्दल अजिबात कल्पना नाही. ते पूर्वीपासून सांगा ना. मला एक प्रश्न होता. पूर्वी मुंबईमध्ये जी दुकानं औषधाची दुकानं असायची त्याच्यावरती ड्रगिस्ट अँड केमिस्ट म्हणून लिहिलेलं असायचं आणि ती दुकानं खूप मोठ्या संख्येनं असायची. आता आपण बघतो ती फक्त केमिस्टच असतात. तर त्याच्यातला फरक काय नाही ते ना काही लोक आता अजून बॉम्बे हॉस्पिटलच्या जवळ एक केमिस्टचं दुकान आहे जे डिस्पेन्स करतात, म्हणजे तिथल्या तिथे ते औषधं काही बनवतात आणि ते देतात. कप सिरप 5 लिटर मध्ये पण डॉक्टर्स काही डॉक्टर्स 5-5 लिटर तशा ह्याच्यामध्ये अजून बॉम्बे हॉस्पिटलच्या जवळ आहे आणि अजून कुठे कुठे आहे मला माहिती नाही, पण काही ठिकाणी ते देतात. आणि आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी जी औषधं आहे लोक घ्यायचं प्रमाण खूप वाढलंय आणि गेल्या 1-2-3 वर्षामध्ये त्याच्या किमती सुद्धा अव्वाच्या सर्वात झाले. तर ह्या औषधाला आमचे जे मेडिकल MD डॉक्टर आहेत त्याच्याकडे आयुर्वेदिक औषधं घेतो म्हटलं ते मला दाखवू नका म्हणतात. पण बाकीचे सरकार किंवा इतर काही या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधाकडे कसं बघतात आणि त्यांच्यावरती काय नियंत्रण FDA आहे, पण आयुर्वेदिक औषधांचं स्टँडर्डायझेशन आणि त्याचे नाही मॅडम, आता आयुर्वेदिक फार्माकोपी सुरू झालाय, त्याचे एकदम व्हॉल्युम्स पण आलेले आहेत. ते हळूहळू सुरू झालंय. आयुर्वेदिक फार्माकोपी हा नवीन पद्धत पुण्याला चालू झालंय, त्याची एकदम व्हॉल्युम्स पण पब्लिक झाले. हळूहळू स्टँडर्डाइज करायची सुरुवात झालेली आहे. मॉडर्न पद्धतीने SPLC ने वगैरे अनालाइज करून तेवढं त्यात आहे का नाही त्याचे 2 व्हॉल्यूम सुद्धा आलेले ऍक्च्युली. आता ते कंपल्सरी झालं नाही पण आहे, करायचं झालं तर आहे तुम्हाला. पण ते एकंदरीत चिकाटीचं काम आहे खूप आणि सगळ्या औषधांच्या बाबतीत हे स्टँडर्डायझेशन अजून झालेलं ते तर करावं तर लागलं. अच्छा, दुसरं यांचा महत्वाचा मुद्दा होता तो जेनेरिक औषधं म्हणून सेकंड प्रोड्युसर जेव्हा येतो किंवा आपण सुद्धा अमेरिकेत जेव्हा औषध विकतो, तुम्ही त्याच्या क्वालिटी बद्दल प्रश्न निर्माण केला होता. पण हे लोक आधीच 5-6 वर्ष आपण दरवेळा त्याचं प्रोडक्शन सुरू करतो आणि त्याच्याबरोबर त्यांचा जो न्यू ड्रग डिस्कवरीचा फॉर्मॅट असतो त्याच्याबरोबर ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग डिस्कवरी म्हणून प्रकार असतो आणि ते सगळं संशोधन करून अप्रूव्ह झाल्यावरच ते, म्हणजे असं नाही की तुम्ही उठला आणि ते मॉलिक्यूल तोच आहे म्हणून मारतो. त्याचं ती ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग डिस्कवरी फाईल केल्याशिवाय तुम्हाला ती परवानगीच मिळत नाही जेनेरिक औषध. नावाचा तो ऍप्लिकेशन असतो, तो फाईल करावा लागतो. पण याच्या व्यतिरिक्त ना अमेरिकन FDA कडे दर्जा तपासण्याची खूप चांगली यंत्रणा आहे. पण तरी सुद्धा अमेरिकेतले डॉक्टर आणि पेशंट्स फार उत्सुक नाही आहेत जेनेरिक औषधं घ्यायला, म्हणजे ज्यांना परवडतं ते तरी नाही. तिथे आपण असं म्हणू शकत नाही की दर्जा कसा असेल कुणास ठाऊक, कारण त्यांची यंत्रणा खूप चांगली आहे. काही मला एक प्रश्न झाला, जसं याच्यात तुम्ही बरीच माहिती दिली जेनेरिक औषधाबद्दल, पेटंट घेतलं, संशोधन केले जातात तेव्हा निर्णय एक औषध बाजारात येतं जे पेशंट उपयोगी पडतं. माझा त्याच्या अनुषंगाने आयुर्वेदिकच्या बाबतीत कसं होतं का आपल्याकडे, म्हणजे ती औषधं आपली त्या लेवलला तपासली जातात का, त्यांची गुणधर्म वगैरे असं आहे का आपल्याकडे? नाहीये, तशी यंत्रणा नाहीये. थोड्याफार प्रमाणात चाचण्या होतात, थोड्याफार प्रमाणात आता सुरू झालेल्या आहेत की असं आपण बघूया, प्रत्येक ह्याचं बघूया. आमच्याकडे आमच्या कॉलेजमध्ये पण असे काही प्रकल्प येत असतात की ज्याच्यामध्ये सांगतात ते लोक की ह्याचं किती प्रमाण आहे, ह्याचं हे आम्हाला या उपकरणाने काढून द्या, त्याचं पर्सेंटेज काढून द्या. पण अशी फुल प्रूफ यंत्रणा नाहीये आणि आयुर्वेदिक औषधं बाजारात आणण्यासाठी परवानग्या खूप कमी लागतात, त्याच्यामुळे ती जास्ती सहजपणे येऊ शकतात बाजारात. त्याला एक्सपायरी डेट पण
अजून तेही काही त्याचं केलेलं नाहीये त्यांनी. खरं तर असायला हवी पण त्याचं केलेलं नाहीये काही. टॉक्सिसिटी त्यांना आयुर्वेदात असल्यावर टॉक्सिसिटी नाही करावी लागत आणि ती मोठ्या स्टडीज असतात त्या टॉक्सिसिटी वगैरे, तर त्याच्यामुळे कामगार विमा योजना अंतर्गत जी मेडिसिन दिली जातात कॉमन, इतकी परिस्थिती म्हणजे वाईट आहे की म्हणजे ते आपण इथून घेऊन घेतल्यावर दुसरे लांब वगैरे जावं लागतं. तर हे जे काय मेडिसिन मिळण्याची जी ठिकाण आहे त्याच्यावर काही असं लगेच बाबा तिकडे डॉक्टर आपल्याकडे देईल वगैरे असं काय बोलतात, काय होऊ शकतं का? आता हॉस्पिटलच्या म्हणजे त्या कामगार ESI हॉस्पिटल वगैरे त्याच्या एक औषधाचं दुकान त्यांच्या आवारात ठेवायला औषध प्रत्येक हॉस्पिटलला ते ठेवावं लागतं. म्हणजे आता त्यांच्याकडे साठा नसतो का या गोष्टी वेगळ्या, औषध ठेवायला असतं पण औषध. जेनेरिक औषधाच्या बाबतीत तुम्ही म्हणालात की गोळ्यांचे सेप आणि रंग आणि हे सगळं बरेच प्रश्न होतात. तर औषधांच्या बाबतीत स्टँडर्डायझेशन करण्यासाठी आता हा भाग वेगळा आहे, पण तरी सुद्धा आपण वैज्ञानिक लोकांनी मागणी करायला हवी की काही काही गोष्टींचे रंग आणि सेप हे जर डेफिनेट केले तर हा प्रश्न जेनेरिक मधला सुटून जाईल आणि त्यातली रिस्क कमी होईल. आणि दुसरी प्राइसिंगच्या बाबतीत सुद्धा आता बारकोड प्रकार आलेला आहे, त्या पद्धतीनेच वेगळा ड्रग साठी बारकोड जर डेव्हलप केला तर मग मिक्सिंग होणार नाही. अशा पद्धतीचं इनिशिएटिव्ह घ्यायची गरज आहे ऍक्च्युली मराठी विज्ञान परिषद किंवा आपण लोकांनी. पण एक गोळ्या आणि तुम्ही त्यांचा आकार रंग वगैरे बाबत म्हणताय ना, तर तो मला वाटतं त्या कॉपीराईट हे ते अशा सगळ्याच्या अखत्यारीत दोन सेम असतात का म्हणजे, तर ते त्याचा औषधाशी म्हटलं तर तसं म्हटलं तर काही संबंध नाहीये. तर त्याच्यामुळे ते तसं होणं मुश्किल आहे. म्हणजे जर का तो जसा कायदा असेल की सेम प्रोडक्ट वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दिसलं पाहिजे तर मुश्किल आहे. कायदा करायच्या आधी आपण मागणी केली की समजा मी असं म्हटलं की डोकेदुखीची साधी जी औषध आहे ती पांढरी असली पाहिजे, असं असं थोडेसे अशा पद्धतीने आपण मागणी करू. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं आजचं भाषण चांगलं झालं, कारण या भाषणाने अनेक प्रश्न निर्माण केले आणि जितका वेळ भाषण झालं तितकाच वेळ प्रश्न झाले. प्रश्नोत्तरं झाली का सांगता येते, त्याचं कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर नाही. आता जो शेवटचा मुद्दा निर्माण केला की डोकेदुखीवर पांढरंच औषध असतं, मला वाटतं वैज्ञानिकांना फार मोठं आव्हान तुम्ही अधिक रंग निर्माण करण्याचं दिलं, कारण रोग इतके आहेत की तितके रंग नाही. त्याच्याशिवाय विज्ञान पुढे जाणार. मला एक सूचना अशी आली की जे लोक इथं वारंवार येतात म्हणजे विज्ञान परिषदेने अमुक करावं, त्यांनी मेंबर व्हावं विज्ञान परिषदेने. मेंबर आहे म्हणूनच इथे आहे. उत्तम नाही, आपल्या निमित्ताने बाकीच्यांना मी हे आवाहन करतो. तिसरी गोष्ट अशी की दुकानामध्ये ज्या वेळेला आपण औषध विकत घ्यायला जातो त्यावेळेला अमुक एक औषध जे ब्रँड आपण विचारतो तो नाही, मग हे दुसरं औषध घ्या. आता तो फार्मसीच नसतो, तो दुकानदारच असतो, फक्त विकणार. पण आजच्या भाषणातून एक गोष्ट आपल्याला अशी समजली की त्या ब्रँड नेमच्या वरती असलेले जे जेनेरिक औषध आहे, पण त्यावेळेला आपण पहिलं औषध घेऊन गेलेलं नसतो, तेव्हा सावधान की पहिलं औषध त्याची जी पट्टी आहे ती घेऊन जावी. आणि ज्या वेळेला तो केमिस्ट म्हणतो की हे नाही हे देतो, तर त्या दोन्हीचं जेनेरिक औषध एकच आहे का हे जर आपण बघितलं तर मग आपली सुटका बरीचशी होईल. पण यातून अनुत्तरित राहिलेला प्रश्न असा आहे की 4 कंपन्या वेगळी ब्रँडेड औषधं एकाच जेनेरिक औषधामधून काढतायत, त्याची गुणवत्ता कशी आहे, हे 5% अधिक चांगले ते 10% अधिक चांगले आणि मग प्रपोर्शनेटली त्याच्या किमती तशा आहेत का, असे अनेक त्याच्यामध्ये खोलवर जाणारे प्रश्न आहेत. हे नवीन संशोधकांना किंवा आपल्या कॉलेजमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना MSc PhD वगैरेसाठी पुढे जाऊन संशोधन करण्याचे विषय आहेत. तर त्या दृष्टीने आज आणखीन एक गोष्ट चांगली घडली की ह्या भाषणाची अनाउन्समेंट वर्तमानपत्रामधून ऐकल्यानंतर ग्राहक पंचायतीने मला फोन करून विचारले की ह्या वक्त्या आजच्या आमच्याकडे येतील का भाषण द्यायला, आणि त्यांचा
आमचा फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस आम्हाला द्या, म्हणजे आम्ही त्यांना बोलवू. मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि त्या म्हणल्या अशा प्रकारची भाषणं ही अनेक ठिकाणी झाली पाहिजे. हे लोकांसाठी होणारं प्रबोधन आहे. आणि आज या ठिकाणी नवशक्तीचे संपादक कुलकर्णी उपस्थित आहेत. आपल्या माध्यमामधून ह्या प्रकारचं प्रबोधन वर्तमानपत्राने करत राहावं. आणि औषधा फार मोठा विषय, त्यामुळे आठवड्यातनं एक दिवस एक कॉलम जरी आपण ह्यासाठी दिला तर लोकांचं प्रबोधन होईल. बाकीच्या पैसे कोणी किती खाल्ले, कोणाचे किती खून झाले, या गोष्टी येत राहतील, पण एक कॉलम तुम्ही या औषधासाठी देत राहा, अशी निदान आपल्या वर्तमानपत्रापासून आपण सुरुवात करावी. आजच्या भाषणाबद्दल उर्मिलाताई आपलं आभार मानतो. आपणही मोठ्या संख्येने येऊन प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल आभार. पुढच्या महिन्याचं भाषण 15 फेब्रुवारीच्या तिसऱ्या शुक्रवारी, जे मागच्या फेब्रुवारीमध्ये व्हायचं होतं पण काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकलं नाही. लक्षात आहे कोणाचं? हा, तर डॉक्टर अन्वयमुळे जे हृदयारोपण करतात आणि त्याच्यासाठी वेगळा कॉरिडॉर तयार करून पुण्यामध्ये एखाद्याचं हृदय उपलब्ध आहे आणि ते मुंबईतल्या पेशंटला बसवायचे, तर तासाभरात 1.5 तासामध्ये रस्ता आरक्षित करून, आरक्षण हा शब्द सध्या आपल्याला चांगला समजतो, किंवा रस्त्याचं आरक्षण करून ते हृदय इथं आणायचं आणि ताबडतोब त्याचं रोपण करायचं. हे करण्यामधली जी तज्ञ व्यक्ती या मुंबईत उपलब्ध आहे मुलुंडमधल्या हॉस्पिटलमध्ये, त्या डॉक्टर अन्वयमुळेंचं मागच्या वर्षी रहित झालेलं भाषण, त्यावेळेला मागणी होती की आज ते येऊ शकले नाही पण परत करावं. त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. ते पुढच्या महिन्यामधल्या 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 5ला नेहमीप्रमाणे विनामूल्य असं असेल. धन्यवाद. Thank you.